वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यात आता तिसरा पक्ष फुटण्याची तयारी सुरू आहे असा खळबळजनक दावा जयंत पाटलांनी केलाय। तर त्यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। राज्यात दोन पक्ष फोडून झाले, आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप जयंत पाटलांनी विधानसभेत केला होता आणि अशाच उद्योगांमुळे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा जयंत पाटलांनी केलाय। दरम्यान जयंत पाटलांच्या या विधानानंतर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय। कदाचित तेच उरले सुरले जातील, त्यांचाच तिसरा पक्ष आहे अशी टीका त्यांनी पाटलांवर केली आहे। तर दुसरीकडे राऊतांनी पाटलांच्या विधानावरून भाजपवर टीका केली आहे। गृह खात्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला, दुसरा पक्ष फोडला, आता उरलेल्यांनाही फोडा। देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी एकदा ऐकलं, मी फडतोच नाहीये काढतोच आहे। चांगलं भाषण होतं की महाराष्ट्रात इतरत्र फिरण्यापेक्षा नागपूरमध्ये ठाण मांडून गृहमंत्र्यांनी बसावं आणि महाराष्ट्रातल्या नागपूरच्या उपराजधानीतला हे गुन्हेगारीचं जे सगळं वातावरण आहे अध्यक्ष महोदय ते एकदा दुरुस्त करावं एवढी आमची त्यांना सूचना आहे। तर मला माहित नाही कोणता पक्ष आहे, कदाचित होऊ शकतात उरले सुरले जे आहेत। तिसरा शब्द वापरलाय आता ते तिसरेच आहेत ना, ते तिसरे नाही का, ते तिसरे त्यांच्या संदर्भात कदाचित त्यांच्या डोक्यात असेल। नाही, मला कल्पना नाही त्याविषयी, पण भारतीय जनता पक्षाचा साधारण तो एक अजेंडा आहे देशभरात। उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील, कारण ते त्या नशेत धूत आहेत। पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे, ती चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत।